नमस्कार. प्रभू मॅथ्स चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण इयत्ता 7वी मॅथ्स पाहणार आहोत. व्हिडिओ क्रमांक मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 14 मधील 4 गणितापासून पुढील गणिते आपण अभ्यासणार आहोत. यापूर्वीची गणिते आपण मागील व्हिडिओ क्रमांक 15 मध्ये अभ्यासलेली आहेत. या प्रॅक्टिस सेट मधील आपला हा 4th क्वेश्चन. काय आहे 4th क्वेश्चन? मराठी मीडियमचे विद्यार्थी बघा, एका संख्येला 8, 9, 10, 15, 20 या संख्यांनी भागले असता प्रत्येक वेळी बाकी 5 उरते, तर अशी लहानात लहान संख्या लिहा. सेमीचे स्टुडंट बघा, आपला 4th क्वेश्चन काय आहे? फाइंड द स्मॉलेस्ट नंबर which when divided by 8, 9, 10, 15, 20 gives a remainder of 5 every time. आता इथे आपल्याला काही संख्या दिलीत आणि त्या संख्येला एका संख्येने भागले असता बाकी 5 उरते, रिमाइंडर 5 उरते असं सांगितलेलं आहे. मग ती अशी संख्या काढायची. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? तर मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं जे वाक्य, की यासाठी आपल्याला लहानात लहान संख्या म्हणजेच आपल्याला या सर्व संख्यांचा लसावी काढावा लागणार आहे. आणि लसावी काढून त्याच्यात आपल्याला बाकी ऍड करायची आहे, मिळवायची आहे. तर आपल्याला कोणत्या संख्या दिलेत? 8, 9, 10, 15 आणि 20 या संख्या दिलेत. ह्याची आपल्याला लसावी काढायचा आहे. आपण पहिले अवयव काढूया, 8 चे फॅक्टर काढूया. बघा, 2 गुणिले 4, 2 गुणिले 2 गुणिले 2. पुन्हा 9 चे अवयव काढूया, 3 गुणिले 3. पुन्हा 10 चे अवयव, 2 गुणिले 5. पुन्हा 15 चे अवयव. बघा, संख्या लहान लहान आहेत, सोप्या सोप्या आहेत. गणित कितीही मोठं असलं तरी सोपं आहे. 3 गुणिले 5 आणि 20 चे अवयव, 2 गुणिले 10, 2 गुणिले 2 गुणिले 5. आता हे आपले सगळे अवयव फॅक्टर पाडून झालेले आहेत. आता लसावी काढायचा आहे आपल्याला, म्हणून लसावी LCM बरोबर. बघा, आता पहिलं 2, ह्यात काय कॉमन नाही. 2, 2. आता ह्याच्यात पण नाही कॉमन आणि ह्यातला कॉमन. आता प्रथम सर्व संख्येतील कॉमन घ्यायचंय, पण सर्व संख्येत असा एकही कॉमन आहे की तो सगळ्याच संख्येत आहे. म्हणून जेवढ्या संख्येत कॉमन आहे तो आपण फक्त घेतलेला आहे 2. पुन्हा बघा, परत इथं 3 आहे, 3 आहे म्हणजे हे कॉमन, ह्यातले हे 3 झालेले आहे. पुन्हा इथं 5 आहे, इथं 5 आहे आणि इथं 5 आहे, म्हणून हे 5 झालेलं आहे. पुन्हा इथं 2 आहे आणि इथंही 2 आहे, म्हणजेच 2 झालेलं आहे. आणि आता राहिलेले आपले इथं 2 राहिलेलं आहे, इथं 3 राहिलेलं आहे, म्हणजे हे 2 आणि हे 3. बघा, सगळे आपण संख्या घेतलेत का? एकदा चेक करा. आता यांचा गुणाकार करू. आपला गुणाकार किती येतोय बघूया बरं. 6, 6 पंचे 30, 30 दुनी 60, 60 दुनी 120, 120 गुणिले 3, 3 0 0, 3 गुणी 6, 3 ते 3, 360. बघा, ह्यांचा गुणाकार किती आलेला आहे? 360. आणि ह्या 360 मध्ये आपल्याला लहानात लहान संख्या सांगितलेली आहे. त्यांनी आपल्याला बाकी 5 सांगितलेले आहे, रिमाइंडर 5 सांगितलेलं आहे. म्हणून
आता हा सॉरी इथं आता मी लसावी काढलेला आहे. लसावी आपला 360 आलेला आहे. तर ती लहानात लहान संख्या असं आपल्याला म्हणावं लागणार आहे. म्हणून ती संख्या आपली 360 अधिक 5 बरोबर 365 झालेली आहे. That number is that number is 36 5 5 is equal 365. 360 plus 5 is equal 365. बघा, तर अशा जेव्हा तुम्हाला लेखी प्रश्न येतील, जेव्हा संख्या विचारली जाईल, तेव्हा त्या संख्येची पूर्ण अवयव काढायचे, लसावी काढायचा आणि त्यात तुम्हाला सांगितलेली बाकी मिळवायची. म्हणजे हे आपलं आलेलं आहे. स्क्रीनशॉट काढा गणिताचा आणि प्रॅक्टिस करा. तर खूप सोपी गणित आहेत, लेखी गणित असली तरी सुद्धा. आता पुढचा प्रश्न बघा, 5वा प्रश्न काय आहे? मराठी मीडियमचे विद्यार्थी बघा, 5वा प्रश्न 348 भागिले 319, 221 भागिले 247, 437 भागिले 511 या अपूर्णांकांना संक्षिप्त रूप द्या. सेमीचे स्टुडंट बघा, आपला 5वा क्वेश्चन, रिड्यूस द फ्रॅक्शन्स 348 अपॉन 319, 221 upon 247, 437 upon 551 to the lowest term. आता इथं ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या संख्यांना आपल्याला संक्षिप्त रूप द्यायचं आहे. कोणत्या संख्या आहेत बघा, 348 अपॉन 319, 221 अपॉन 247 आणि 437 अपॉन 551 या संख्या आपल्याला दिलेल्या आहेत आणि याला आता आपल्याला भाग घालवायचा आहे. आता भाग घालवत असताना बघा, पाडेपाठ असतील तर भाग हा आपल्याला घालवता येईल. आता इथं बघा, आपल्याला 29चा भाग घालवावा लागतो. 29 एके 29 उरले 2, 29 एके 29, इथं 29 एके 29 उरले 5 आणि 29 90 29 सत्ते म्हणजेच इथं आपल्याला 17/11 बघा. अजूनही करून बघा, काही वेळेस चुकण्याची शक्यता असते. पुन्हा एकदा आपण करूया, म्हणजे 29चा भाग घालूया. 29 एके 29 उरले आपले 5 आणि 29 दोन्ही 58, सॉरी तर 29 दोन्ही 58 बघा. तर आपण पुन्हा चेक केल्यामुळे आपल्याला चूक सापडलेली आहे. तुम्हीही असंच करा. आता म्हणजे ह्याचं आपलं उत्तर 12/11 12/11 असं आपलं येत आहे. आता पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. पुढची संख्या दिलेली आहे 221 छेद 247. बघा आता ह्याला कितीनं भाग जातोय,
बघा तुम्ही विचार करा संख्यांचा. 12, 13. 13 बघा बरं. 13 एके 13, उरले 9. 13 सत्ता 91. पुन्हा 13 एके 13, उरले 11. 13 9 17 117, म्हणजेच 17/19. बघा पुन्हा एकदा चेक करूया आपण. 13 ने भाग घालवलेला आहे आपण. 13 एके 13, उरले 9. 13 सत्ता 91. 13 एके 13, उरले 11. 13 9 117. आता पुढची जी संख्या आहे ती संख्या आहे आपली 437 आणि 551. तर त्याला किती विभाग जाते बघा. 437 आपल्या इथं 19 न भाग जाते. 19 दुनी 38, उरले 5 आणि 19 3 57. 19 दुनी 38, उरले 17. 19 9 171, म्हणजेच 23/29 हा आपला भागाकार आलेला आहे. तर जेव्हा अशा जास्त ऑड संख्या, म्हणजे आता उदाहरणार्थ डायरेक्ट तुम्हाला भागाकार इथं 2 नी 3 नी घालवून परत असं जात नाही, तर डायरेक्ट आता आपल्याला जसं आपण भागाकार केलेला आहे तिथं 19 ने भाग घालवलेला आहे. 29 ने इथं भाग घालवलेला आहे. इथं 29 ने आपण भाग घालवलेला आहे. त्यामुळं 1 ते 30 पर्यंतचे, म्हणजे 2 ते 30 पर्यंतचे तरी कमीत कमी पाठांतर असणं गरजेचं आहे. आता हा आपला 5वा प्रश्न झालेला आहे. बघा स्क्रीनशॉट काढा आणि हे गणित लक्षातच ठेवा. पुन्हा पुन्हा करा. कितीनं भाग घालवलाय हे लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला पटकन परीक्षेत सुटतील. पुढचा प्रश्न आता बघा या सराव संच मधला कोणता आहे. तर 6वा क्वेश्चन, 6वा प्रश्न मराठी मीडियमचे विद्यार्थी बघा काय आहे. 2 संख्यांचा लसावी व मसावी अनुक्रमे 432 व 72 आहे. 2 संख्यांपैकी एक संख्या 216 असेल तर दुसरी संख्या काढा. मराठी मीडियम सेमीचे स्टुडंट बघा आपला 6th क्वेश्चन. द LCM and HCF of two numbers are 432 and 72 respectively. If one of the numbers is 216, what is the other? काय सांगितलेले आपल्याला की 2 संख्यांचा लसावी आणि मसावी आपल्याला दिलेले आहे. त्यापैकी एक संख्या दिलेली आहे आणि दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे. आता दुसरी संख्या काढायची आहे तर तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की एक सूत्र मी तुम्हाला दिलेलं होतं. लसावी गुणिले मसावी गुणिले लसावी बरोबर दिलेल्या 2 संख्यांचा गुणाकार, हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं. म्हणजे त्या सूत्राचा वापर करून आपल्याला ही दुसरी संख्या काढायची आहे. म्हणून आपण इथं सूत्र लिहिणार आहोत. काय सूत्र लिहिणार आहोत आपण इथं. मसावी गुणिले लसावी बरोबर 2 संख्यांचा गुणाकार. बघा मराठी मीडियमचे विद्यार्थी काय लिहिणार. मसावी गुणिले लसावी बरोबर 2 संख्यांचा
गुणाकार. सेमीचे स्टुडंट काय म्हणणार? GCD इंटू LCM. GCD इंटू LCM इज इक्वल प्रोडक्ट टू नंबर्स, प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर्स किंवा टू नंबर्स म्हटलं तरी चालते, गिवन नंबर दिलेले नंबर म्हटलं तरी चालतंय, प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर्स. आता हे सूत्र आहे आपल्याला मसावी लसावी दिलेलं आहे, एक संख्या दिलेली आहे, दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे किंवा एक संख्या आपल्याला काढायची आहे. मग ती संख्या आता इथं आपल्याला एक्स मानावी लागणार आहे. म्हणून गणित सोडवताना आपण काय म्हणणार आहे बघा, म्हणून ती संख्या एक्स मानू. सेमीचे स्टुडंट काय म्हणणार? हेन्स लेट बी नंबर इज एक्स. ती संख्या एक्स मानू. आता या सूत्राप्रमाणे आपण किंमत घालायची. हेन्स आता मसावी लसावी, आपल्याला मसावी आणि लसावी किती दिलेलं आहे? मसावी आणि लसावी आपल्याला या गणितात तर 432 दिलेलं आहे आपल्याला मसावी. म्हणून बघा 432 गुणिले लसावी किती दिलेलं आहे? 72. काहीतरी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार. मग त्यापैकी एक संख्या आपल्याला 216 दिलेली आहे. 216 आणि गुणिले हे आपण एक संख्या मानलेली आहे, एक्स काढायची. म्हणजेच आता म्हणून काय येणार आहे बघा, 432 गुणिले 72. आता हे जे दोन इकडं गुणिले त्याचं पक्षांतर करून आपल्याला इकडं भागिले होणार आहे आणि म्हणून हे एक्स येणार आहे. एक्स बरोबर संख्या निघते. आता इथं भाग घालवा बघा, 72 त्रिक बघा बरं, 72 एके 72, 72 त्रिक 216. पुन्हा ह्या 3 ने ह्याला भाग घालवा, 3 एके 3, 3 एके 3, 3 चोक 12 आणि 3 चोक 12 म्हणजे 144 बरोबर एक्स. बघा म्हणून 144 बरोबर एक्स. म्हणून एक्स बरोबर 144. पण एक्स आपण काय मानलेले? ती संख्या. म्हणजेच तुमचं पुन्हा काय आलं पाहिजे, म्हणून ती संख्या एकशे 144. म्हणून ती संख्या 144. सेमीवाल्याने लिहायचं धीस नंबर, that number is 144. That number is 144. ती संख्या 144. बघा आता इथं आपल्याला पडताळा करायचंय. काय तुम्ही पडताळा करायचंय? आपलं जे सूत्र आहे मसावी गुणिले लसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार. म्हणजेच तुम्ही 432 गुणिले 72 बरोबर 216 गुणिले 144 हे पडताळा तुम्ही करून बघायचंय. उत्तर बरोबर आलेलं आहे का नाही हे तुम्हाला समजते. जर तुमचा ह्यांचा गुणाकार आणि ह्यांचा गुणाकार म्हणजेच काय येणार आहे तर आपलं बघा 432 गुणिले 72 बरोबर 216 गुणिले 144 या सूत्राचा तुम्ही पडताळा करायचा आहे आणि उत्तर बरोबर आहे का बघायचं आहे. अशा पद्धतीनं लेखी गणित सोडवायची आहेत. लेखी गणित सोडवताना काळजी घ्यायची आहे. थोडीफार वाक्यरचना करावी लागते. वाक्यरचना करायची आहे. स्क्रीनशॉट काढा आणि पुन्हा पुन्हा गणित सोडवा आणि परत गणित न बघता सोडवण्याचा ट्राय करा, प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला मसावी लसावी येईल. माझं मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच आवडत असेल
व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण इथेच थांबूया. थँक्यू व्हेरी मच.